नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. मुंबईमधल्या मलाड परिसरामध्ये 4 बांगलादेशी नागरिकांना अटक झाली आहे. पठाणवाडी परिसरात कुरार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या बांगलादेशी नागरिकांना अटक केली. आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाचे पुरावे सुद्धा जप्त करण्यात आले. बांगलादेशींना मुंबईत मदत करणाऱ्यांचा शोध सध्या सुरू आहे. तर बांगलादेशी नागरिक मुंबईमध्ये कसे काय आले असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 4 बांगलादेशी अवैधरित्या कुरार पोलिसांच्या हद्दीत राहत आहेत. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे क्षीरसागर, PSI ATCचे PSI मुजावर आणि टीम यांनी त्या बातमीची शहनिशा करून 4 बांगलादेशींना कुरार पोलिसांच्या हद्दीतून ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडे बांगलादेशी नागरिकत्व असल्याचा पुरावा त्यांच्याकडे सापडलेला आहे आणि त्यांना लवकरच आम्ही बांगलादेशात डिपोर्ट करत आहोत. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संकेत, काय सांगाल? हे बांगलादेशी नागरिक नेमके कुठे होते, कसे काय इथपर्यंत पोहोचले, काय माहिती आहे याविषयी? आपण जर पाहिलं तर बांगलादेशी घुसखोर हा विषय आता तर नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आहे आणि खास करून मुंबईत आहे. अनेकदा आरोप झाले की बांगलादेशी घुसखोर मुंबईत येत आहेत, कारवाई होत नाहीये. पण आता जर आपण पाहिलं तर गेल्या महिन्याभरात कुठेतरी कारवाई सुरू झालेली आपल्याला दिसते. गेल्याच आठवड्यात म्हणजे 4 ते 5 दिवसांपूर्वीच ओशिवरा पोलिसांनी पण अशीच एक कारवाई केली होती आणि जोगेश्वरीच्या बेहरामबाग भागामधून 4 ते 5 बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती आणि आज कुरार पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. खरं तर हे 4 बांगलादेशी नागरिक आहेत आणि यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स होते हे डॉक्युमेंट्स बांगलादेशचे होते. त्या आधारे यांना पकडलं गेलं. खरं तर कुठून अटक केली तर पठाणवाडी या भागातून अटक केली आहे. कुरार म्हणजे मालाडचा जो कुरार आणि कुरारमध्ये पठाणवाडी हा जो भाग आहे हा खूप झोपडपट्टी आणि चाळ असलेला हा भाग आहे. त्याच्यामुळे ते हाईड आउट आपण जे म्हणतो, लपून राहणं इकडे किंवा लोकांमध्ये मिसळून राहणं खूप सोपं पडतं. म्हणून ते बांगलादेशी जे येतात ते अशा ठिकाणांमध्ये राहतात. जोगेश्वरी ओशिवराची जी कारवाई होती ती पण तशीच होती. जोगेश्वरीचा बेहरामबाग जो भाग आहे तो पण झोपडपट्टीचा भाग आहे. त्याच्यामुळे तिथे हाईड आउट करणं तर या सर्वांसाठी खूप सोयीस्कर ठरतं, सोयीचं पडतं, म्हणून हे तिथे राहतात. खरं तर ATCने अँटी टेररिस्ट सेलने ही कारवाई केली आणि या आरोपींना पकडून आणले. सध्या मुंबई पोलीस हा पण शोध करते आहे की हे आले पण यांना इकडे कोणीतरी अर्थात मदत केली असेल. मदत करणारे कोण आहेत? कुठेतरी आपण म्हणतो रूट्स आता मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचे शोधण्याचा प्रयत्न करतात आणि सध्या तरी यांना अटक करून डिपोर्ट म्हणजे बरोबर आहे संकेत. एकूणच त्यांना मदत नेमकी कोणी केलेली होती इथपर्यंत येण्यासाठी, तिथे राहण्यासाठी, तेही बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.